आताची मोठी बातमी पाहतोय आपण। मिठी नदी घोटाळा प्रकरणातली सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। मुंबईत ईडीकडून 8 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। 47 कोटींपेक्षा जास्त रक्कम गोठवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अनेक कंपन्यांवर कारवाई करण्यात येते आहे। मिठी नदी घोटाळा प्रकरणातली आताची मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईत ईडीकडून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। तब्बल 8 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळते आणि या छापेमारीमध्ये तब्बल 47 कोटींपेक्षा जास्त रक्कम गोठवल्याचा आरोप आहे आणि अनेक कंपन्यांवर या संदर्भात कारवाई होण्याची शक्यता आहे। मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून कारवाई केली जाते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया वैदेही काणेकर कडून। वैदेही, मिठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीकडून आता छापेमारी करण्यात आलेली आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून मिठी नदी प्रकरणातील एकूणच आरोपावरून ही खरं तर ईडीची कारवाई होताना पाहायला मिळत आहे। त्याच्या अगोदर देखील ईडीनं अनेकदा या संदर्भात कारवाई केलेली आहे। विनू मोरिया याला देखील सिटी ऑफिसमध्ये या संदर्भात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या निगडीत काही नेत्यांची देखील या संदर्भात चौकशी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे आणि आता आपण बघतोय की पुन्हा एकदा ईडी ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळते। मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये आता पुढील कारवाई ही ईडी करत असल्याचं पाहायला मिळतं। आता यामध्ये नेमकं ईडीच्या हाती काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वैदेही, ईडीकडून तब्बल 8 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। नेमकी कोणकोणत्या ठिकाणी छापेमारी सध्या सुरू आहे? नक्कीच आपण बघतोय की ईडीकडून ही कारवाई जी आहे ती सध्या सुरू करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मुंबई आणि परिसरातील अन्य काही अनेक ठिकाणी ही छापेमारी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ईडीचे काही अधिकारी अगदी सकाळीच त्या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। अनेक फायली आणि कागदपत्रांची सध्या चाचपणी केली जाते आणि नेमकं हे धागेदोरे कशा पद्धतीनं जुळले जातील आणि कशा पद्धतीनं याच्यामध्ये आरोप सिद्ध होऊ शकतो किंवा कोण नेमके आरोपी आहेत, काय नेमक्या त्यांचे हिशोब आहेत आणि तेच नेमके जुळतायत का, या सगळ्या गोष्टीची माहिती सध्या ईडीकडून घेण्याचा प्रयत्न होतो। नक्कीच वैदेही, या संपूर्ण माहितीचे अपडेट्स तुमच्याकडून वारंवार जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद। आता पाहतोय मिठी नदी घोटाळा प्रकरणी मुंबईमध्ये ईडीची छापेमारी सुरू झालेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।